कोल्हापूर दूध शक्ती आणि राजकारणाचं गड. इथे फक्त दुधात साखर नाही तर राजकारणाची गोडी आणि सत्तेचं तापमानही मिसळलेलं आहे. आणि या तापलेल्या वातावरणात उदय झाला एका महिलेनं जिने सत्ताधाऱ्यांशी भिडण्याचं धाडस दाखवलं, जिने गोकुळच्या रणांगणात आपला आवाज बुलंद केला. ती म्हणजे शौमिका महाडिक. ही फक्त एक महिलेची गोष्ट नाही, ही आहे संघर्ष, सत्ता आणि सन्मानाची कहाणी. शौमिका म्हणजे कोल्हापूरची निडर नेत्या. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूर मधल्या शौमिक महाडिक यांच्याबद्दल. कोल्हापूरचं नाव घेतलं की समोर येतात राजकारणातली मोठी घराणी. महाडिक, पाटील, घाटके आणि त्यातच एका स्त्रीचा आवाज, जिला सुरुवातीला कुणी फारसं गांभीर्याने घेतलं नाही, पण ज्यांनी तिला कमी लेखलं त्यांनी नंतर तिच्या वक्तृत्वाने, तिच्या नेतृत्वानं हादरून गेलं. शौमिका अमल महाडिक, घाटके घराण्याची कन्या, शिक्षणात हुशार आणि मनानं बंडखोर. लहानपणापासूनच तिला राजकारणात रस होता. वडील म्हणत होते मुलगी असली तरी तिला राजकारण समजलं. आईचं संस्कार म्हणजे लोकांसाठी काम करायचं, पण नावासाठी नाही तर मनासाठी. आणि म्हणूनच कॉलेजच्या दिवसापासून ती महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी छोटे छोटे उपक्रम करत होती. लोक म्हणायचे ही मुलगी पुढे काहीतरी मोठं करणार आहे. वर्ष होतं 2017. कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीचा काळ होता. प्रत्येक गट आपली ताकद आजमावत होता. तेव्हाच मंचावर आली शौमिका महाडिक. शिरोळ मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि लोकांनी तिला भरभरून साथ दिली. ती जिंकली, पण त्यानंतर जे घडलं ते अपेक्षापेक्षा जास्त होतं. झेडपी मध्ये ती फक्त एक मेंबर राहिली नाही, ती अध्यक्ष झाली. एका स्त्रीने एका पुरुष प्रधान राजकीय वातावरणात सत्ता मिळवली होती. पण सत्तेचा रस्ता कधीच सोपा नसतो, कारण जिथं सत्तेची खुर्ची असते तिथं असतात सापशिडींचं राजकारण. अध्यक्ष झाल्यानंतर शौमिका महाडिक यांनी काम सुरू केले. गावागावात विकास, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि आरोग्यावर फोकस केली. लोक खुश होते, पण काहींना ते सहन झालं नाही, कारण सत्तेवर एक महिला बसलेली होती जिला कोणत्याही गटाची बाहुली बनवता येणार नव्हती. स्थानिक विरोधकांनी एक एक करून कारस्थान सुरू केली. मीटिंग्स मधील कट कारस्थान, अफवा आणि काहींनी तर तिच्या निर्णयावर शंका उपस्थित केली. पण शौमिका घाबरली नाही. तिने स्पष्ट सांगितलं, मी पदासाठी नाही तर माणसांसाठी राजकारण करते. 2019 ते 20 मध्ये कोल्हापूरचा दूध व्यवसाय तापलेला. गोकुळ दूध संघ, लाखो शेतकऱ्यांचा आधार, पण सत्तेचं केंद्र. इथं राजकारण फक्त दुधाचं नाही तर सत्तेचंही आहे. या रणांगणात शौमिका महाडिक उतरली संचालिका म्हणून. पण गोकुळचं राजकारण म्हणजे सत्तेच्या पाटील, पवार, महाडिक, घाटके या घराण्याचं थरारमय युद्ध. ती आली आणि वातावरण ढवळून निघालं. सभांमध्ये प्रश्न विचारणारी, अन्यायावर थेट बोलणारी. तिने सत्ताधाऱ्यांना विचारलं, शेतकऱ्यांचा दुधाचा भाव वाढवला नाही, मग तुमचे बोनस कशासाठी? लोकांनी टाळ्यांचा गजर केला. सत्ताधाऱ्यांच्या चेहऱ्यांवर ताण दिसू लागला. 2025 मध्ये गोकुळ दूध संघात एक मोठा निर्णय घेण्यात आला. डिबेंचर कपात आणि आर्थिक बदल. शेतकरी रागावले, संचालक नाराज झाले. तेव्हाच शौमिका पुन्हा पुढे आली. तिने शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवला. तुमचं दूध आहे, तुमचा हक्क आहे, मग निर्णय कुणी एकट्यानं का घ्यायचा? गोकुळच्या कार्यालयासमोर शेकडो शेतकरी जमा झाले. पोलीस, मीडियाचा ताफा आणि शौमिका महाडिक अग्रभागी. ती म्हणाली, आवश्यक असेल तर मी गोकुळच्या अध्यक्षांनाही कान धरायला तयार आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. काहींनी तिला बंडखोर म्हटलं, तर काहींनी शेतकऱ्यांची वीरांगना. प्रत्येक आंदोलनानंतर प्रश्न उठतात, ही महिला एवढं धाडस कुठून आणते? उत्तर तिच्या बालपणात आहे. ती नेहमी म्हणते, भीती म्हणजे माणूस जिवंत आहे याचं चिन्ह. पण भीतीवर मात केली की इतिहास बनतो. पण याच काळात तिच्यावर राजकीय दबाव वाढतो. सभांमध्ये तिचा माईक बंद केला जातो. फेसबुकवर तिच्या विरुद्ध अपप्रचार सुरू होतो. ती मात्र शांत राहते, पण हार मानत नाही. राजकारण हे फक्त पुरुषांचं क्षेत्र नाही, हे शौमिकानं सिद्ध केलं. ती म्हणते, माझा शत्रू कोण आहे हे मला फरक पडत नाही, पण माझा हेतू नेहमी जनतेचा असतो. कोल्हापुरातील महिला गट, शेतकरी संघटना आणि युवा वर्ग तिच्या मागे उभा राहू लागला. तिचं नाव आता चर्चेचा विषय झाला आहे. गोकुळमध्ये सत्ता बदलणार का? शौमिका पुढची चेअरपर्सन होणार का? संपूर्ण जिल्हा आता चर्चेत आला आहे. पण शौमिका फक्त एकच उत्तर द्यायची, माझं लक्ष सत्ता नाही तर सन्मान आहे. प्रत्येक प्रामाणिक व्यक्तीवर अफवा येतात. शौमिका महाडिक यांच्यावरही आल्या. कधी म्हणतात त्या पाटील गटातल्या आहेत, कधी म्हणतात त्या महाडिक गटात फूट पाडतात. पण सत्य हे आहे,
त्या गट नव्हे तर घट म्हणजे जनतेच्या जीवनातील समस्या जोडवण्यासाठी उभ्या आहेत. ती एक ब्रँड बनली, बोलकी, निर्भय आणि राजकीय. पण रणांगणात टिकणार का? आज 2025 मध्ये शौमिका महाडिक पुन्हा चर्चेत आहे. गोकुळच्या पुढील निवडणुकीत त्यांचं नाव पुढे येत आहे. भाजप महिला मोर्चाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. पण सोशल मीडिया प्रभावी आणि लोकसंवाद प्रखर आहे. शेतकऱ्यांपासून ते महिला उद्योजकांपर्यंत अनेकांना त्या प्रेरणा देत आहेत. त्यांचं एकच ध्येय आहे, राजकारण म्हणजे सत्ता नव्हे तर सेवा आहे. कोल्हापूरच्या मातीमध्ये शक्ती आहे आणि त्या मातीतूनच अशी स्त्री जन्माला आली, जी सत्तेच्या गडात न थांबता आवाज बुलंद करते, जी राजकारण करते पण जनतेच्या डोळ्यातील अश्रू पाहून निर्णय घेते. ती आंदोलन करते पण शेतकऱ्यांच्या हितासाठी. ती बोलते पण सत्यासाठी. हीच ती शौमिका महाडिक, एक नाव, एक विचार, एक प्रवाह, जो सांगतो स्त्रीला जर संधी दिली तर सत्ता नाही, समाज बदलू शकते. हा एपिसोड इथेच संपला आहे, पण कोल्हापूरच्या राजकारणात ही कहाणी अजून सुरू आहे. असेच राजकारणातील घडामोडी पाहण्यासाठी आपल्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.